महत्वाची बातमी कोल्हापूरमधून। कोल्हापूर मनपा निवडणूक रणधुमाळी। 20 प्रभागात 81 जागांसाठी निवडणूक होणार आहे। 327 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। 595 मतदान केंद्रांवर उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले। कोल्हापूरमधील VT पाटील सभागृह या ठिकाणी मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज EVM मशीन आहेत ते मतदान केंद्रांवरती रवाना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सध्या आपण आहोत VT पाटील सभागृह आणि या ठिकाणी पाहतोय की जे निवडणूक कर्मचारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपले EVM मशीन आणि जे लागणारे जे सगळं साहित्य आहे ते आता मतदान केंद्रांवरती या ठिकाणाहून जाताना पाहायला मिळतंय। पोलिसांचा तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी राहणार आहे आणि हे सगळे कर्मचारी आहेत ते आता सगळे युनिट आहेत ते चेक करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत आणि उद्या सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया आहे ती या ठिकाणी खरं तर पार पडताना आपल्याला दिसणार आहे। दुसरीकडे प्रशासनाने देखील जय्यत तयारी आहे ती केलेली आहे। जरी EVM मशीन काही तांत्रिक कारणासह बंद पडले तर अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये या ठिकाणी दुसरं मशीन कसं पोहोचेल अशी व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आली आहे। जवळपास 3000 पेक्षा अधिक पोलिसांचा बंदोबस्त आहे तो कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोनही शहरांमध्ये खरं तर तैनात करण्यात आलेला आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची पूर्णतः खबरदारी जी आहे ती पोलिसांनी घेतलेली आहे, जिल्हा प्रशासनाने घेतली आहे, त्यासोबतच या निवडणूक आयोगाने देखील घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच उद्याच्या मतदानाकडे सगळ्यांचंच लक्ष लागले आहे। आता हे सगळे मतदान जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत ते आपापल्या केंद्रांवरती KMTच्या माध्यमातून रवाना झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।